नमस्ते. इतिहासाचं स्वरूप इतिहासाचं स्वरूप कसं असतं? आता स्वरूप म्हणजे काय? की आपलं स्वतःचं स्वरूप. आपण कसे दिसतो? आपलं व्यक्तिमत्व कसं आहे? आपले गुण अवगुण काय आहेत? आपली कामं काय? आपलं वय, लिंग, आपला व्यवसाय, आपली ओळख काय? आपला परिचय काय? आपल्या प्रेरणा काय? या सगळ्या गोष्टी म्हणजे आपलं स्वरूप असतं. समजा एखाद्या मूर्तीचं दर्शन घेतलं तुम्ही, मग ती मूर्ती कोणत्या स्वरूपाची आहे ते तुम्ही बघता. चारी बाजूनी त्या मूर्तीचं दर्शन घेता आणि मग तुम्हाला कळतं की ती मूर्ती कोणत्या प्रकारची आहे आणि मग तुम्ही सांगता की या मूर्तीचं असं असं स्वरूप आहे. एखाद्या सुंदर अशा ठिकाणी गेले, सुंदर ठिकाणी, नयनरम्य ठिकाणी गेले, तर तिथे असणारं प्रचंड अशी शांतता, आकाश, तिथं असणारी झाडी, निसर्ग, वाहणारा वारा, सूर्याची किरणं, तिथली झील, झरणे किंवा तलाव, पक्ष्यांचे आवाज, हे सगळ्यावरून तुम्ही त्या ठिकाणाचं स्वरूप निश्चित करता की हे थंड हवेचं नयनरम्य असं ठिकाण. कोणत्याही विषयाचं असं आपलं एक स्वरूप असतं, आपलं एक रूप असतं, स्वतःचं असं एक अस्तित्व असतं. इतिहास या विषयाचं असंच एक अस्तित्व आहे. त्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे इतिहास हे सत्यदर्शन करतो. इतिहास हा सत्याचं दर्शन असतं. इतिहासामध्ये असत्य असं काहीच नसतं. जे काही वास्तव आहे, जे काही घडून गेलेलं आहे, जे आपल्या पंचेंद्रियांना ज्ञात होतं आणि पंचेंद्रियांच्या पलीकडे देखील जे बोध पावतं, ते सत्य इतिहासामध्ये मांडलं जातं. इतिहासामध्ये असत्याला, कल्पनांना, चमत्कारांना, रहस्यांना काही स्थान नाही. जे काही घडलेलं आहे, जे सत्य आहे, ते त्याच्यामध्ये सांगितलं जातं. भूतकाळातलं अर्थातच. दुसरं महत्त्वाचं इतिहासाच्या स्वरूपाचं वैशिष्ट्य असं आहे की इतिहास हा प्रवाही असतो. प्राचीन काळापासून तर आजपर्यंत हजारो वर्ष गेली. या हजारो वर्षांमध्ये अनेक घटना घडल्या. या सगळ्या प्रवाहाचा इतिहास आपण मांडत असतो. अगदी ब्रह्मांड तयार झालं तिथपासून तर आजपर्यंत काळाचा हा जो काही प्रवास चालू आहे, या प्रवासाचं वर्णन इतिहासामध्ये येत असतं. काळाच्या प्रवासाचं वर्णन. कल्पना करा की तुम्ही अगदी पृथ्वीच्या निर्मितीपासून अस्तित्वात आहात आणि आजपर्यंत अस्तित्वात आहात. एक कल्पना करा, तर तुम्ही जे काही वर्णन कराल या काळाच्या प्रवासाचं तुमच्या, ते सगळं इतिहास असतो. म्हणजे अस्तित्वाचं वर्णन म्हणजे इतिहास. अस्तित्व हा प्रवाही आहे. पृथ्वीची स्थापना, पुढे जीव जन्म, मनुष्य, मनुष्याची संस्कृती, वेगवेगळ्या घटना, घडामोडी, काळ, हा सगळा एक मोठा प्रवास आहे. हा प्रवाहित असतो. म्हणजे इतिहास हा प्रवाही असतो, स्थिर नसतो. एकाच काळातला असा इतिहास नसतो. तो प्रवास सतत चालूच असतो. तिसरं स्वरूपाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे स्वायत्त आहे. इतिहास हा स्वायत्त आहे. प्रत्येक विषयाचं वेगवेगळं असं अस्तित्व आहे. भूगोल, रसायनशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र यांचं आपलं आपलं एक अस्तित्व आहे. तसं इतिहास हा एक स्वतःचं अस्तित्व असणार आहे. स्वायत्त असा विषय, स्वयंभू असा विषय, स्वतंत्र असा विषय, त्याची स्वायत्तता, त्याचं नेमकेपण, त्याची विशेषता, त्याची अलगपणा, हे एक महत्त्वाचं लक्षण आहे इतिहासाचं. एक त्याचं स्वरूप आहे की हा विषय स्वायत्त आहे, स्वतंत्र आहे. इतर विषयांचा त्याला उपयोग होत असतो, परंतु याचं स्वतःचं असं एक अस्तित्व आहे की जे स्वतंत्र आहे, स्वतंत्र ज्ञानशाखा आहे. त्याच्यामुळे स्वायत्तता हे एक त्याचं महत्त्वाचं लक्षण आहे. याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं इतिहासाचं लक्षण आहे की ते स्वयंपूर्ण आहे. इतिहास हा स्वयंपूर्ण. इतिहासामध्ये कोणती गोष्ट अशी अपूर्ण वगैरे नसते. संपूर्णपणे ती घटना तशीच्या तशी मांडली जाते. की पहिला भाग झाला आहे, दुसरा भाग चालू आहे, असं नाही. जे काही संपलेलं आहे, जे पूर्णपणे संपलेलं आहे, घडलेलं आहे, घडून गेलेलं आहे, ते इतिहासामध्ये मांडलं जातं. पुढे काय होईल याचा इतिहाशी संबंध नसतो. ती कल्पना असू शकते, अंदाज असू शकतो, गृहीतक असू शकतं, एक संकेत भविष्य असू शकतं, परंतु जे काही संपूर्णपणे घडून गेलं ते इतिहासामध्ये मांडलं जातं. पण इतिहास हा एक स्वायत्तता आहेच, परंतु संपूर्ण देखील आहे. संपूर्णता हे एक त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे.
आणखीन इतिहासाचं स्वरूप जर आपण समजून घेतलं तर तो समकालीन आहे. म्हणजे तुम्ही बघा, पूर्वीची जर इतिहासाची पुस्तकं वाचली तर त्याच्यात वेगळेच विषय होते. अगदी एक छोटंसं उदाहरण घ्या. पूर्वीचा एखादा ऐतिहासिक चित्रपट आपण बघितला तर त्याचा विषय वेगळा, त्याचं सगळं मांडणी, कथा ही सगळी वेगळी. आणि अलीकडच्या काळात जर एखादा ऐतिहासिक चित्रपट बघितला तर त्याचा विषय पण वेगळा असतो, त्याची मांडणी वेगळी असते. म्हणजे ती पिढी त्या त्या काळानुसार इतिहास सांगत असते. म्हणून काही लोक म्हणतात की तो समकालीन असतो. कदाचित पूर्वीचे जे चित्रपट, ऐतिहासिक चित्रपट किंवा इतिहासाचे विषय वेगळे असते, आजचे विषय थोडे वेगळे झाले. त्या काळाबरोबर हा चालणारा विषय, जरी काळाचा हा प्रवक्ता असला, इतिहास काळाचाच आवाज असला, तरी पण तो काळाबरोबर कोणत्या गोष्टीचं दर्शन घडवायचं हे आपल्याला त्या त्या काळानुसार सांगत असतो. म्हणून इतिहास समकालीन असतो असं देखील म्हटलं जातं. इतिहास हा एक अखंड असा चालणारा संवाद आहे काळाबरोबर. म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ यांच्यात सतत सतत कंटिन्युअस निरंतर चालणारा संवाद. काल काय झालं आणि आजच्या गोष्टीशी त्याचा कसा संबंध आहे, ह्या गोष्टींचा सरळ सरळ असा अखंड संवाद इतिहासामध्ये चाललेला असतो. म्हणून हा एक असा अखंड चालणारा असा एक विषय, हा कधी थांबत नाही. तर अखंडपणे चालणारा संवाद हा चालूच राहतो. इतिहासाचं स्वरूपाचं आणखीन एक महत्त्वाचं लक्षण असं आहे की तो आपल्या जीवनाशी संबंधित असतो. मग इतिहासामध्ये आपल्या जीवनाशी संबंधित असणारे विषयच अभ्यासले जातात, बहुतांशी तसेच प्रकट केले जातात. अर्थात याची काही आवश्यकता नाही की तेवढेच विषय असावेत, परंतु बहुतांशीपणे आपल्या जीवनाशी, मानवजातीच्या जीवनाशी, त्याच्या अस्तित्वाशी जो जो काही विषय संबंधित येतो त्या विषयाचा अभ्यास इतिहासामध्ये केला जातो, त्याचं प्रकटीकरण इतिहासामध्ये केला जातो. म्हणून इतिहासाचा जीवनाशी मोठा संबंध असतो. जीवनाशी संबंधच नाही अशा गोष्टीचा सहसा इतिहासामध्ये कोणी समावेश करत नाही. अर्थात तो करायलाही काय हरकत नाही. म्हणून जीवनाशी संबंध असणं हे इतिहासाचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. इतिहास हा बहुआयामी, म्हणजे एकच असा इतिहास नसतो. राजकारणाचा इतिहास किंवा फक्त समाजाचा इतिहास, अर्थकारणाचा इतिहास, असं एकांगी एकच गोष्ट अशी नसते. तर तो बहुआयामी, तो सामाजिक, राजकीय, आर्थिक, वैज्ञानिक, पर्यावरण, सुरक्षा, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, धर्म, ज्ञान, विचार या सगळ्या गोष्टींचा समावेश करत असतो. त्यामुळे त्याला अनेक आयाम आहेत. इतिहासात बहुआयामी असतो. म्हणून इतिहास वाचणारा, इतिहासाचा अभ्यासक हा देखील बहुआयामी असतो. हे एकेरी असं लिनियर किंवा एक सूत्री असतं त्याचं वर्तन किंवा व्यक्तित्व नसतं. तर इतिहासाचं व्यक्तिमत्व हे बहुआयामी, वेगवेगळ्या गोष्टींचा त्याच्यात समावेश होतो. मग काळानुसार प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक असे प्रकार पडतात. प्रदेशानुसार प्रांताचा, राष्ट्राचा, जगाचा असे प्रकार पडतात. विषयानुसार त्याचे प्रकार पडतात. विचार प्रणालींनुसार साम्राज्यवादी किंवा राष्ट्रवादी किंवा वंशवादी असे वेगवेगळे विचार प्रणालीनुसार त्याचे प्रकार पडतात. हे इतिहास हा वेगवेगळ्या प्रकारे मांडला जातो. त्याच्यामुळे तो बहुआयामी असतो, वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. इतिहासाचं स्वरूपाचं एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे तो सुप्तपणे आणि प्रकटपणे. आता सुप्त म्हणजे काय, की ज्या गोष्टी माहितीच नाही आहेत आपल्याला पण त्या घडून गेलेल्या आहेत. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती नाहीत, अनेक गोष्टी घडून गेल्या आहेत. त्यांचे काहींचे पुरावे आहेत, काहींचे पुरावे देखील नाहीत. तर या सगळ्या सुप्त किंवा अदृश्य किंवा अज्ञात गोष्टी सुद्धा इतिहासात आहेत. आणि या अज्ञात गोष्टींबरोबर काही ज्ञात झालेल्या, प्रकाशित केलेल्या गोष्टी सुद्धा आहेत. म्हणून बऱ्याच वेळेला आपण अज्ञात गोष्टी प्रकट करतो आणि तो इतिहास नव्याने माहिती होतो. परंतु सगळ्याच गोष्टी आपल्याला माहिती नाही. त्यामुळे सुप्त अवस्थेत, अदृश्य अवस्थेत देखील इतिहास आहे आणि दृश्य केलेला, माहीत केलेला देखील इतिहास आहे. ते एक इतिहासाच्या स्वरूपाचं एक महत्त्वाचं लक्षण. इतिहासाचं एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे तो काळाचा संवाद आहे. जणू काही काळच आपल्याशी बोलतोय, काळच आपली कहाणी सांगतोय, की काळाच्या उदरामध्ये अनेक गोष्टी ज्या घडून गेल्या त्या तो काळ आपल्याला सांगत असतो, की असं असं घडलेलं आहे, प्राचीन काळात असं घडलं, आधुनिक काळात असं असं घडलं. जणू काही काळच आपल्याशी बोलतोय. ते सगळं इतिहासाचं स्वरूप आहे. म्हणजे एखादं जसं व्यक्तिमत्व असतं ना, एखाद्याचं व्यक्तिमत्व असतं, तसं प्रत्येक विषयाचं आपलं एक व्यक्तिमत्व असतं. तसं इतिहासाचं एक महत्त्वाचं असं व्यक्तिमत्व आहे.
आणि इतिहास अभ्यास करणारे जे काही इतिहासकार आहेत, हे या सगळ्या इतिहासाच्या स्वरूपामुळे एक प्रगल्भ असं जीवन जगताना दिसतं. ते इतिहास अभ्यासकार किंवा इतिहास संशोधक, इतिहास प्रेमी, एखादा इतिहास रसिक असेल, एखादा इतिहासाचा विद्यार्थी असेल, हा प्रगल्भ होतो, आपोआप प्रगल्भ होतो, शहाणा होतो. हुशार असणं गोष्ट वेगळी. हुशार कोणी असेल नसेल, एखादा कमी हुशार असेल, एखादा जास्त हुशार असेल, परंतु शहाणा व्यक्ती, प्रज्ञावान व्यक्ती, बुद्ध सिद्ध व्यक्ती हा फार क्वचित असतो. अनुभवांचं गाठोडं, अनुभवांचं सार ज्याच्यापाशी आहे, तो शहाणा असतो. तर इतिहास एक प्रकारे शहाणपण, विजडम आपल्याला देतं. ज्ञानातून आपल्याला काय होतं, एक विजडम मिळतं. नुसती माहिती इतिहासातून मिळत नाही, तर एक विजडम देखील मिळते. ती इतिहास हा एक विजडम देणारी गोष्ट, एक शहाणपण देणारी अशी एक ज्ञानशाखा आहे. म्हणून ज्याप्रमाणे आकाशवाणी होते तशी कालवाणी आहे. म्हणजे काळ हा स्वतःची एक वाणी प्रकट करत असतो. मग इतिहास ज्या वेळेला घडत असतो, त्यावेळेला सुरुवातीला आधी तो साधनांच्या स्वरूपात हळूहळू जमतो. जमल्यावरती तो शुद्ध केला जातो आणि मग तो प्रकट होतो इतिहास. मग तो बोलण्यातून प्रकट होईल, लिहिण्यातून प्रकट होईल, दूरदर्शनवरून प्रकट होईल, टी व्ही चॅनल्सवरून प्रकट होईल, रेडिओवरून प्रकट होईल, यूट्यूबच्या व्हिडिओतून, ऑडिओतून तो प्रकट होईल, किंवा एखाद्या व्याख्यानातून, कथेतून, कीर्तनातून तो व्यक्त होईल, एक गाण्यातून देखील तो व्यक्त होऊ शकतो. इतिहास अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत असतो. तर इतिहासाचे स्वरूप आहे. स्वरूप म्हणजे फार वेगळं असं स्वरूप आहे. प्रत्येकाचं एक विशिष्ट असं व्यक्तित्व असतं, तसं इतिहासाचे व्यक्तित्व आहे. आणि इतिहासाच्या या व्यक्तित्वाची जी लक्षणं आहे, स्वरूपाची जी लक्षणं आहे, तर त्याच्यामध्ये तो सत्यदर्शक असतो, तो प्रवाही असतो, तो स्वायत्त असतो, तो संपूर्ण असतो, तो समकालीन असतो, त्यानंतर तो अखंड असतो, तो जीवनाशी संबंधित असतो, तो बहुआयामी असतो, तो सुप्त आणि प्रकट होत असतो, आणि तो काळाचा संवाद असतो. तसे 8-10 प्रकारची त्याचे स्वरूपाची लक्षणं मी तुम्हाला सांगितली. इतिहास हा कालवेध का म्हणत असत, फार महत्त्वाचं आहे. मनुष्याचं जीवन हे एका काळाशी संबंधित आहे. ते या काळाचा तो भाष्यकार आहे. काळच आपल्याशी बोलतो. इतिहास बोलतोय म्हणजे काळ, साक्षात काळ आपल्याशी बोलतोय, आणि असं बोलतोय की जे सत्य आहे. सत्य आणि सत्य इतिहासात असतं. सत्याशिवाय दुसरं काहीच इतिहासात नसतं. जे असत्य आहे, मिथ्या आहे, कल्पना आहे, भ्रम आहे, भांडणं लावणाऱ्या गोष्टीत, ह्या इतिहासाचा भागच नाहीत. इतिहासामध्ये फक्त सत्य आणि सत्य असतं. आणि इतिहासाचं एक असं वेगळेपण आहे, इतिहासाचं स्वरूप हे एक असं महत्त्वाचं आहे की इतिहासामध्ये, इतिहासाच्या स्वरूपामध्ये या सत्याचं प्रकटीकरण होतं, हे सत्य अभिव्यक्त होत असतं. तर या सत्याचा अभ्यास, काळाच्या उदरात घडून गेलेल्या सत्याचा अभ्यास हा इतिहासात आपण करत असतो. तो मनोरंजक पद्धतीने केला पाहिजे, आनंदमय पद्धतीने केला पाहिजे, ज्ञानरंजन पद्धतीने केला पाहिजे. तर इतिहास हा आपल्याला शहाणपण देतो, आनंद देतो, चातुर्य देतो, दूरदृष्टी देतो, एक अंतरप्रेरणा, अंतर्दृष्टी प्रज्वलित करतो. इतिहासामुळे आपली अंतरप्रेरणा, अंतर्दृष्टी जागृत होते. इतिहासामुळे शहाणपण तर वाढतंच, परंतु एक अंतर्दृष्टी जागृत करणारा हा विषय, अत्यंत महत्त्वाचा विषय, प्रत्येकाला लागणारा हा विषय. आणि इतिहास ज्याला माहिती नाही, त्याच्यामध्ये या गोष्टींचा अभाव आढळतो. पण इतिहास ज्यांनी जाणला, ज्यांनी अभ्यासला, त्याच्यामध्ये ही प्रगल्भता, त्याच्यामध्ये ही दूरदृष्टी, त्याच्यामध्ये ही चेतना, चैतन्य आपल्याला निश्चितच जाणवतं. म्हणून इतिहासाचा अभ्यास हा प्रत्येकजण करत असतो. धन्यवाद.